वेलकम टू माय चॅनल सपनाज फूड रेसिपी। बघा मी आज कोथिंबीर वडी करणार आहे। एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, तिला धुवून स्वच्छ करून घेतली। तर तिला कापून घेऊ, बारीक चांगली चिरून घ्यायची। अशा प्रकारे चिरून घेऊ तिला। आपण इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। आपण इथे 5-7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 2 मिरच्या हिरव्या घेतल्या आहे। 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा चटणी हळद आणि अर्धा चमचा धन्याचं कूट। आता आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेऊ। आता डाळीचं पीठ टाकून घेऊ, तांदळाचं पीठ टाकून घेऊ, ठेचा टाकून घेऊ, जिरं, तीळ, ओवा, हळद, चटणी, धन्याचं कूट आणि मीठ सगळं आता एकजीव करून घेऊ व्यवस्थित। मिक्स करून घट्टसर गोळा करून घेऊ त्याचा, जास्त पातळ करायचा नाही। तुम्ही बघू शकता, असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। मी आता या भांड्याला तेल लावून घेतलंय आणि गरम पाण्यात अशा प्रकारे ठेवायचं। त्याच्यात थोडे तेल असे टाकून घ्यायचे। हा गोळा मळलेला असा ठेवायचा आणि त्याला थापून घ्यायचं। तुम्हाला जेवढा जाळ ठेवायचा आहे तेवढा तुम्ही जाळ ठेवू शकता। वरतून पण अशी थोडी तीळ टाकून घ्यायची, त्याला अलगद असं थापून द्यायचं आणि 15 मिनिटं मीडियम आचेवर वाफू द्यायची। वरतून पण अशी थोडी तीळ टाकून घ्यायची, त्याला अलगद असं थापून द्यायचं।
15 मिनिटं मीडियम आचवर वाफू द्यायची. तुम्ही बघू शकता आपली छान अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. ती आपण आता बाहेर काढून घेऊ. आणि तिचे काप करून घेऊ. अशा प्रकारे त्याचे काप पाडायचे. तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही कापू शकता. बघा आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मी असे काप करून घेतले. एकदम छान सुगंध असा दरवळतोय. आता आपण तेल तापत ठेवलं होतं. आता तेल तापलेलं आहे. आपण थोड्या थोड्या अशा कोथिंबीर वड्या तळून घेऊ. आणि त्या खरपूस होईस्तोवर त्याला मीडियम आचवर तळायचे आहे. बघू शकता आपली छान अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही बघू शकता मी अशी तळून घेतलेली आहे. एकदम कुरकुरीत आणि छान अशी कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.